अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भावे गावे गीत, भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. अनिकाचे कानी गुणदोष मनानानी. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. विवेचिते वचन जेने राये समाधान. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काम बांधवडी काळ घातला तोडरी. तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या अभंगातून मनुष्य जीवाला आपलं जीवन कृतार्थ होण्याकरता भगवत प्राप्तीची गरज आहे. आणि ती भगवत प्राप्ती करण्याकरता कोणत्या साधनाचा अवलंब करावा त्या साधनाची यादी अभंगातून महाराजांनी प्रकट केलेली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त शंकरवाडी या सर्वांच्या सहकार्याने गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने त्यातला एक योग आहे. दुसरा गोकुळ अष्टमीच्या दिवशीच ज्ञानोबारांचा प्रगट दिन आहे. बरं, ज्ञानोबारांची जयंती आहे. भगवान द्वापार युगामध्ये अवतीर्ण झाले आणि ज्ञानोबारा कलियुगामध्ये अवतीर्ण झाले. नुसते अवतीर्ण झाले नाहीत. यावर्षी योग आहे कालच्या अष्टमी पासून पुढच्या अष्टमीपर्यंत पुढच्या वर्षाच्या वर. आता 24 चालू आहे, पुढचं 25. हे 1 वर्ष ज्ञानोबारांचा हा शताब्दीचा मोच आहे. 750 वर्ष पूर्ण होत आहेत ज्ञानोबारांच्या जन्मालावर. म्हणजे कालपासून सुरुवात झाली. याची पूर्तता पुढच्या वर्षी या सप्ताहामध्ये येते. बरं, तेव्हा पुढच्या वर्षी थोडं विशेष रूपाने करा. काय करा, मोठे मोठे महाराजांना म्हणजे सप्ताह मोठ्या नव्हे. बरं, की त्या सोयाच्या निमित्ताने ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना वाचकांची संख्या वाढली पाहिजे. जे संतांनी समाजाकरता केलेलं कार्य आहे त्या कार्याचा गौरव त्याचा स्वीकार सर्वांनी केला पाहिजे आणि तो परिणाम ग्रामस्थावरती झाला पाहिजे. बरं, म्हणून विशेष रूपाने तो उपक्रम राबवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढच्या वर्षी त्याची पूर्तता आहे. पुन्हा हा योग आहे भगवंताचा जयंतीचा कालावधी आणि ज्ञानोबारांचा जयंतीचा कालावधी एकच आहे. आणि तो योग आपल्या या सप्ताहामध्ये प्राप्त झालेला आहे. आणि त्या सप्ताहातील आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संतवाणी आहे. त्या संतवाणीचा अर्थदृष्टीने तळ गाठणं इतकं
सजासजी कोणाचं तरी काम नाही बरं. तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली, मनोनी ठेविली पायी डोई. सखोल अर्थभरीत असं संतांचं वाङ्मय आहे. आणि त्या वाङ्मयाच्या द्वारे संत महात्म्यांनी समाजाला विचारधन वितरण करण्याचं कार्य केलं. आम्हा तुम्हाला एवढंच माहित आहे, जगण्याकरता धन लागतं, जगण्याकरता धन लागतं. म्हणून धनाच्या माग जग लागलेलं आहे, पण त्याच्या पुढचं जगाला माहिती नाही बरं. जसं जगण्याकरता धनाची गरज आहे, तसं उद्धाराकरता सुद्धा विचार धनाची गरज आहे बरं. जगणं म्हणजे नुसतं जगणं अर्थ नाही, त्याला लक्षात ठेवा. महाराजांनी प्रश्न केलाय, तरीच जन्मायावे दास विठोबाचे व्हावे नाही तरी, काय थोडी स्वान सुकरे बापुडी. संपूर्ण सृष्टीचा विचार केला तर जीव जंतू काय भूतलावरती कमी आहेत का हो? सगळे पोट भरण्याकरताच जगते. पोट भरण्याकरता जगणं हे जगणं नवे, लक्षात ठेवा. मग जगणं कशाला म्हणावं? तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, एक संतांच्या संगती तरी जगावं, नाहीतर ज्याच्या करता मनुष्य जन्म मिळाला ते तरी जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा बरं. मग जीवनाची कृतार्थता, जीवनाची सफलता कशामध्ये आहे? संतांनी स्वानुभवातून जगाच्या समोर प्रगट विचार केला बरं. उपदेश तर जगाला केलाच, पण आपलं जीवन सफल व्हावं असं वाटत असेल तर काय करा? फार काय करू नका, फार मोठ्या मोठ्या इमारती बांधू नका बरं. फार फार महागड्या गाडीमध्ये फिरू नका. एकच, त्या भगवंताला आपलंस करा, तरच जीवनाची कृतार्थता आहे. आजी संसार सुख झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. त्या विठोबाचे, भगवंताची प्राप्ती, भगवंताच्या दर्शनामध्ये, त्याला आत्मत्वाने जाणण्यामध्ये जीवनाची सफलता आहे बरं. त्याची सरलीर धार, त्याची सरलीर धार,
त्याची सरली येरधार झाला सफल व्यापार. व्यापार म्हणजे आम्ही तुम्ही ज्या कार्याकरता आलोय, जे करण्याकरता आलोय, तो जन्म सफल झाला पाहिजे. बरं, किंबहुना शास्त्रामध्ये वर्णन केले, आपल्या जीवनातला क्षण आणि क्षण सुद्धा सफल झाला पाहिजे. सफल, निर्भय होता कामा नये. उठल्यापासून झोपेपर्यंत जो आपला आयुष्यातला काळ जातो, तो सफलतेकडे गेला पाहिजे. मग तो सफलतेकरता जाण्याकरता काय केलं पाहिजे? गावात कुटाणे केले पाहिजेत, बंद केले पाहिजे. प्रत्येक क्षणाचं वर्णन केलं. तात्पर्य, आपल्याला प्राप्त झालेलं हे मनुष्य जीवन आहे आणि मनुष्य जीवन हे कृतार्थ करण्याकरता देवाने आम्हा तुम्हाला दिलेलं आहे. पण लोकांची धारणा झाली संसार करण्याकरता दिलेला आहे. संसार करण्याकरता दिलेला आहे, धारणा झालेली आहे. पण शास्त्र सांगतं केवळ संसार करण्याकरता मनुष्याचा जन्म नाही आहे. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे, अरे आपण भोग भोगण्याकरता आलो नाही, अनेक जन्मात भोगच भोगलेत. अनेक जन्मामध्ये आपण भोगच भोगलेत, दुसरं काही केलेलं नाही. बरं, फक्त हा एकच जन्म आहे की तो सफल करण्याकरता आम्हा तुम्हाला देवाने दिलेला आहे. ती सफलता कशामध्ये आहे? ज्या देवाने जी सफलता होण्याकरता जन्म दिला त्या देवाला ओळखलं पाहिजे, त्या देवाचं ज्ञान झालं पाहिजे, किंबहुना त्या देवाचं आत्मत्वाने दर्शन झालं पाहिजे. हे ज्या दिवशी जीवनामध्ये घडेल त्या दिवशी आपल्या जीवनाला सफलता आहे. त्याची बरं का, त्याची म्हणजे कोणाची? त्याचं पूर्वार्धामध्ये वर्णन केले, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. ज्यांनी देवाला साठवलं, देवाला ओळखलं, देवाचं दर्शन घेतलं, देवाचं आत्मत्वादी ज्ञान संपादन केलं, त्याच्या जीवनाला सफलता आहे. शेवटी हा अन्नमय कोश आहे, ह्याला जगवण्याकरता आहाराची गरज आहे. जगवण्याकरता जेवढी गरज आहे तेवढा अवश्य मिळवा, त्याच्या व्यतिरिक्त अधिक मिळवण्याकरता आयुष्यातला काळ घालवू नये. आणि या उद्देशाने संत महात्मे आम्हा तुम्हाला सांगतात, बाबांनो काय करा? प्रत्येकाने एकच करा, तो देव आपलासा करा. देव आपलासा करा. संत महात्म्यांना वाटलं ज्या अर्थी लोकांची इकडं देवाकडे प्रवृत्ती नाही, त्या अर्थी लोकांची धारणा आहे बहुतेक हे कठीण काम आहे, हे अवघड काम आहे. बरं,
वास्तविक विचार केला तर प्रपंच करणं फार कठीण आहे. प्रपंच करणं फार कठीण आहे, परमार्थ करणं फार सोपं आहे. लक्षात ठेवा. थोडस बसा आणि चिंतन करा बरं का, म्हणजे कळेल आपल्याला, खरंच कळेल बरं का. प्रपंच करण्याकरता एवढे कष्ट करावे लागतात, तेवढे कष्ट बहुतांश परमार्थाकरता करावे लागत नाहीत. पण आमची धारणा झालेली आहे, आणि या भावनेतून संत महात्मे जगाला म्हणतात, सायास करशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजशी कोण्या गुणी. अरे एवढ्या सायासाने, एवढ्या कष्टाने तू प्रपंच करतोस, पण देवाची भक्ती का करत नाहीस, देवाला का भजत नाहीस? का कठीण आहे अशी आमची धारणा झालेली आहे. कठीण नाही बरं, सुलभ आहे. मग ती सुलभता किती आहे? फार सुलभ आहे. लक्षात ठेवा. प्रपंचाच्या मानाने परमार्थ फार सोपा आहे, फार सोपा आहे. प्रपंच करण्याकरता वयाची अट आहे, परमार्थ करण्याकरता वयाची अट नाहीये. नोकरी करायची असेल तर किती वय लागतं? नुसतं वयावरती नोकरी मिळते का? त्या मानाचं शिक्षण पाहिजे, डिग्री पाहिजे. वय आहे 25, पण अंत्यवादार आहे, मिळेल नोकरी? प्रपंच नोकरी करण्याकरता वयाची अट आहे, लग्न करण्याकरता सुद्धा वयाची अट आहे. मग गुरुवर्य साखरे महाराज नेहमी सांगत असतात, प्रपंच कोणत्याही वयामध्ये शोभत नाही, पण परमार्थ कोणत्याही वयात शोभतो. बरं, कोणत्याही वयामध्ये शोभतो. अगदी बालपणी केला तरी तो शोभतो, तारुण्यामध्ये केला तरी शोभतो, प्रौढपणामध्ये केला तरी शोभतो, गोवऱ्या मसनात चालल्या तरी केला तरी शोभतो. बरं का. 60 वर्ष झालेत आणि म्हणतोय कोण देती काय अजून बघतोय, म्हणतोय. नाही चालत. मी सोपा आहे का अवघड आहे? प्रपंचाला वयाची अट आहे, पण परमार्थाला वयाची अट नाहीये. लोकांची धारणा झाली हे रिकाम टेकड्या लोकांचं काम आहे, ज्याला काय जमलं नाही त्यांनी सप्ते करा, दिंड्या काढा, यात्रा कंपनी काढा, नाही का, महाराज व्हा, लोकांची धारणा. बघा सहज बोलतात लोक, बहुतेक माळ घातल्या त्या ती सुटत नव्हती म्हणून घातल्या. लोकांची भावना आहे, पण हे चुकीच आहे. बरं का? काही माणसं सोडण्याकरता घालतात, पण सगळ्यांच्या वरती तो शिक्का पडतोय. बरं का. प्रपंच आणि परमार्थ या उभय स्वरूपाचा जर विचार केला तर प्रपंचाच्या मानाने परमार्थाची साधना अतिशय सुलभ आहे. मग ती सुलभता किती सुलभता आहे? ती सुलभता समाजाच्या समोर प्रगट करावी म्हणून तुकोबारा सांगतात, बाबांनो खरंच आपलं जीवन सफल होण्याकरता त्या भगवत प्राप्तीची आवश्यकता आहे. त्या भगवंताची आपल्याला आत्मत्वाने ओळख झाली पाहिजे, आणि ती ओळख होण्याकरता काय केलं पाहिजे? काय लागत नाही म्हणले, फक्त त्याला आपलंस करण्याकरता त्या भगवंताविषयी अंतःकरणामध्ये भाव लागतो, बाकी काही लागत नाही. भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे
भाव ज्याचे गाठी त्याची लाभ उठाउठी त्याची लाभ उठाउठी त्याची लाभ उठाउठी बंधने बंधने भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी. कारण म्हणतात त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल तर त्या देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. आणि असा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्या भावाच्या सामर्थ्याने देवाला आपलंसं करता येतं. मग महाराजांना विचारलं, आमच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, मग केवळ भावाने तो देव प्राप्त होतो? हो, केवळ भावानेच देव प्राप्त होतो, पण त्याला स्वतःच्या नामाचा फार मोठा अभिमान आहे. फार मोठा अभिमान आहे बरं का. देवाला आहे, सामान्य लोकाला आहे. आमच्या इथं आता उत्सव झाला काल, आज समाप्ती झाली. कार्यक्रम पत्रिका तयार केली आणि पाऱ्याची एक यादी तयार केली. दिवसाचे पारेकरी, रात्रीचे पारेकरी. आणि त्यात अचानक ती लहान लहान मुलं ती म्हणजे आम्ही पारा करतो रात्री 1 वाजल्यापासून पहाटे 4 पर्यंत अशी पोरं 7-8 आली. त्यांना अर्धा तास नोंद केलं बरं. म्हणजे आम्ही पारा करतो पण आमचं पाराच्या यादीत नाव नाही म्हणाली ती पोरं. मग काय करावं, पुन्हा त्यांची यादी स्वतंत्र लावावं लागली. किती 10-12 वर्षाची पोरं सुद्धा काय म्हणतात, आमचं नाव यादीत नाही. नावाचा अभिमान कोणाकोणाला नाही. आमच्यासारखे गोष्ट सोडून द्या. एखाद्या महाराजाचं नाव जर टाकण्यामध्ये जर चुकलं तर चालत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येकाला नामाचा अभिमान आहे. तद्वत देवाला सुद्धा स्वतःच्या नावाचा अभिमान आहे. मग जे भगवंताचं नाम आहे त्याच्या नामाचा उच्चार करायचा, त्या नामानेच त्याला हाक मारायची आहे. पण ती त्याच्या नामाने हाक मारत असताना तुकोबाराय म्हणतात भावपूर्वक हाक मारली पाहिजे. आणि भावपूर्वक जर हाक मारली तर मोहे
धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा. म्हणून भाव प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे. ते भावपूर्वक त्या भगवंताचं नाम जर आपण वाणीनं जर घेतलं तर महाराज म्हणतात त्या देवाची आपल्याला प्राप्ती सहज होईल. हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नवीन गाथा काढायचा विचार आहे का? बावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. सोपा उपाय. कारण म्हणतात त्या देवाला अपदस्थ करण्याकरता अंतःकरणामध्ये भाव पाहिजे आणि भावपूर्वक त्या भगवंताचं नाम गायलं पाहिजे. नाम ते वाणीनं घेतलं पाहिजे. भाव शब्दाचा अर्थ प्रेम असा होतो. भाव शब्दाचा अर्थ श्रद्धा असाही होतो. भगवंताचं नामच आहे.
त्या भगवंताच्या नामाच्या द्वारे त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती करून घेता येते, पण ते करून घेण्याकरता महाराज म्हणतात अंतःकरणामध्ये भाव पाहिजे, बाकी काही लागत नाही. देवा कारणी भाव तस्मात द्यावे न लगे फारशे वित्त, करा एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हातगा. हरी राम कृष्ण. देवा कारणी भाव तस्मात, फक्त भाव लागतो. द्यावे न लगे वित्त, पैसे लागत नाही, फक्त भाव लागतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव आहे आणि भावपूर्वक जो त्याचं नाम घेतो, महाराज म्हणतात त्याला सहज देवाची प्राप्ती होते. बाकी काहीही करावं लागत नाही. सोपं आहे का नाही? फार सोपं आहे. फक्त भाव लागतो. भाव नाही का आमच्या तुमच्या जवळ आहे? प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव आहे. क्वचित माणसं आहेत की त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव नाही, त्यांची गणना माणसात नाही. बरं, त्यांची गणना नास्तिकामध्ये आहे. ते म्हणतात आम्ही देव मानत नाही, त्याचा अर्थ भाव नाही देवाविषयी. अशी थोडीफार लोक आहेत बरं. पण जर मनुष्य जीवनाचा विचार केला तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव आहे. मग कोणी म्हणेल जर भाव आहे, भावपूर्वक जर त्या भगवंताचं नाम जर घेतलं तर तो परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. मग आज बरीच मंडळी भावपूर्वक त्या भगवंताचं नाम गाणारी आहेत. मग भावपूर्वक नाम गाणारी आहेत, पण भावपूर्वक नाम घेऊन सुद्धा असं कुठं आढळत आलेलं नाही त्यांना देव प्राप्त झाला. तर कोणी म्हणेल, कोणाच्या मनी मानशी शंका उद्भवेल, कुणी शंका निर्माण करेल, महाराज आम्ही जे जे करतो ते भावपूर्वकच करतोय. आता आपण जे आलोय हे भावपूर्वक आलोय का माना करता आलोय? भावपूर्वकच आहे. कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा भाव लागतो, कीर्तन करण्याकरता सुद्धा भाव लागतो, पण कीर्तनकाराचा भाव वेगळा. म्हणजे सांगणाऱ्याच्याही अंतःकरणामध्ये भाव लागतो, ऐकणाऱ्याच्याही अंतःकरणामध्ये भाव लागतो. भावाशिवाय काही परमार्थामध्ये चालत नाही. मग प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव आहे. आम्ही भावाने भक्ती करतो, त्याचं नाव घेतो, वारी करतो, भजन करतो, पूजन करतो, जे जे करतो ते भावपूर्वकच करतो. पण महाराज म्हणतात भावपूर्वक करता, पण तो भाव शुद्ध पाहिजे. शुद्ध करोनिया चित्त भावे गावे गीत. आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जरी भाव असला तरी घेणाऱ्याचं अंतःकरण शुद्ध नाहीये. अंतःकरण शुद्ध नाहीये. मी गमतीनं सांगत असतो, आम्ही भावपूर्वक कीर्तन ऐकण्याकरता आलो. भावपूर्वक कीर्तन ऐकण्याकरता आलो. मग भावपूर्वक कीर्तन ऐकण्याकरता आलो, पण जाताना जुनी ठेवून नवी घेऊन गेलो. शुद्ध आहे म्हणजे पायातली. हो, बरीच माणसं कीर्तनाला येतात, जुनी ठेवतात आणि नवी नेतात. त्यातल्या त्यात महाराजाचीच नेतात. पायाच्या प्रसादे. आज अरे आपण जर भावपूर्वक इथं आलो तर दुसऱ्याची वस्तू त्याला न विचारता नेणं म्हणजे समजावं आपलं अंतःकरण शुद्ध नाहीये. अंतःकरण शुद्ध नाहीये. हा, शुद्ध अंतःकरणाने भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. शुद्ध अंतःकरणाने. आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जरी भाव असला तरी म्हणून तुकोबारांना सांगावं लागलं
चित्त शुद्ध करून देवाचं नाव घ्या. चित्त शुद्ध करून देवाचं नाव घ्या. मग चित्त शुद्ध करून देवाचं नाव घेणं म्हणजे नेमकं काय? आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये विकार आहेत. आमचं तुमचं अंतःकरण दोषाने भरलेलं आहे बरं का. किती दोष आहेत? एवढे दोष आहेत, एवढे दोष आहेत. किती दोषा देऊ परिहार, गुण दोष मळिले अंतर. महाराजांनी वर्णन केले बरं का. मलिन झालेले आमचं तुमचं अंतःकरण दोषाने बरं का. मलिन झालेल्या अंतःकरणामध्ये जरी भाव असला तरी तो भाव शुद्ध नाही बरं का. भगवंताला फार काय लागत नाही, थोडंच लागतं, पण शुद्ध लागतं बरं का. थोडंच लागतं पण शुद्ध लागतं. थोडे परी निरे व्हावे. निरे म्हणजे निरस, शुद्ध पाहिजे आणि तो भावही शुद्ध पाहिजे. लक्षात ठेवा. निरस देवाला फार द्यावं लागत नाही. देवाची पूजा करायची आहे, देवाला अभिषेक घालायचा आहे. मग देवाला अभिषेक घालण्याकरता किती दूध लागतं? आम्ही यादी केली. 8 दिवस लोकांनी, भाविकांनी रोज एकाने पंचामृत घालायचं. मग काही लोक काय करतात, वाटीभर दूध आणतात, अर्धी वाटी दही आणतात. म्हणून आम्ही यादी केली की 1 लिटर दूध असावं, 1 लिटर दही असावं. यादी दिली. किती यादी झाली म्हणजे 500 रुपयाची यादी होती. याप्रमाणे 1 डझन केळी असावीत. आता 1 लिटर दूध आणलं आणि वाटीभर दूध आणलं. 1 लिटर दूध आणलं पण पाणी अर्ध घालून आणलं. अर्धीच वाटी आणलं पण निरस आणलं. कोणतं चांगलं? शुद्धतेला फार महत्व आहे. लक्षात ठेवा. थोडे परी निरे व्हावे. त्या भगवंताचं नाम आहे. फार घेऊ नका, थोडंच घ्या, पण शुद्ध भावनेनं घ्यावं. आणि शुद्ध भावनेनं जर ते भगवंताचं नाव घेतलं तर तो परमात्मा त्याचा स्वीकार करतो. म्हणून इथं महाराजांना सांगावं लागलं, शुद्ध करून या चित्त. आज आमच्या तुमच्या अंतःकरणाचा विचार करत असताना दोष सांगितलेत आणि ते दोष टाकून परमार्थाची साधना केली पाहिजे. आणि असं जर परमार्थाची साधना ना भगवंताचं नामच आहे, ते भावपूर्वकच घ्यायचं आहे, पण शुद्ध भावनेनं घ्यायचं आहे. आणि शुद्ध भावनेनं जर तुम्ही त्या देवाचं नाव घेण्याचा प्रयत्न केला तर महाराज म्हणतात तुम्हाला तो देव प्राप्त होईल. शुद्ध करून या चित्त. ऐकणारा सद्ग्रस्त होता. त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण हे थोडस अवघड वाटतं म्हणले. आरंभाला तुम्ही सांगितलं भाव लागतो, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, पण शुद्ध पाहिजे. आमच्या लक्षात आलं आमच्याकडे भाव आहे पण शुद्ध नाही. शुद्ध नाहीये. मग भाव शुद्ध नाहीये. मग भाव शुद्ध करण्याकरता काय केलं पाहिजे? आपली वाणी आहे, या वाणीला शुद्धता प्राप्त झाली पाहिजे बरं का. त्याला उच्चाराची घनता म्हणतात. उच्चाराची घनता वेगळी आणि विचाराची घनता वेगळी, अनुभूतीची घनता वेगळी. आज बरेच लोक बोलतात पण उच्चाराची घनता नाही, उच्चार शुद्ध नाही बरं का. शुद्धता लागते तिथे, म्हणजे उच्चार शुद्ध असावे लागतात. मग उच्चार शुद्ध होण्याकरता काय करावं लागतं? व्याकरण शिकावं लागतं. व्याकरण शिकावं लागतं. क शब्द आहे, क शब्द कसा निर्माण झाला शिकवले गुरुजींनी. क अधिक अ बरोबर क होतं बरं का. त्याच्यामध्ये अ आहे.
म्हणजे क शब्द तयार होत असताना त्याच्यामध्ये अ आहे, हे व्याकरण आहे. म्हणून त्या क चा उच्चार पूर्ण झाला पाहिजे, अ चा त्यात समाविष्ट आहे. अ बरं काय, म्हणजे उच्चाराची शुद्धता येण्याकरता व्याकरण शिकावं लागतं. माझा मुद्दा आहे, भावनेची शुद्धता होण्याकरता काय करावं लागतं? तो भाव शुद्ध करायचा म्हणजे काय करायचं? महाराज म्हणतात काय नाही, जे अंतकरणामध्ये दोष आहेत ते टाकायचे. कसे टाकायचे आम्हाला शिकवा, म्हणजे आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू. महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये दोष आहेत. कोणते दोष आहेत? बरेच दोष आहेत. त्या दोषापैकी तर महाराज वर्णन करतात की बऱ्याच लोकांना नको त्याची निंदा करायची सवय आणि नको त्याची निंदा ऐकायची सवय आहे. महाराज म्हणतात हा फार मोठा दोष आहे. हा पहिल्यांदा टाका. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि काचे कानी गुणदोष मनानानी. वाजवणाऱ्याचं आणि म्हणणाऱ्याचं लक्ष कीर्तनकाराकडे पाहिजे. बुवा कुठल्या पद्धतीने अभंग सोडवेल सांगता येत नाही. मी दुसरं चरण थांबवलंय, 3ऱ्या चरणात आले का सगळ्या चरणाची संगती लावून 2ऱ्या चरणात आपल्याला जायचं. मग ते बाजूला ठेवले, त्याचा विचार शेवटी करू. त्या अंतकरणाची शुद्धता करण्याकरता महाराज म्हणतात आणि काचे कानी. आपल्याला सवय लागली आता महाराज 2ऱ्या चरणात म्हणणार. आपली चाल ठरलेली आहे, प्रमाणच बदललं, आता ती चाल त्याला जुळणार. किंवा म्हणणाऱ्याचं पितळ उघड पडतं, कधी कधी बुवाचं पडतं, कधी कधी म्हणणाऱ्याचं होतं. एखाद्याने सांगितलं महाराज हाच अभंग घ्या, बुवाचं पितळ उघड पडतं बरं का. अवघड आहे. असो, सावध राहिलं पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे बरं का, बेसावध राहायचं नाही. अनिकाचे कानी गुणदोष मनानानी. अनिकाचे गुणदोष मना न आणि कानी न ऐके. अंतकरण शुद्ध करायचं म्हणजे काय? फार सोपं आहे हो. अनेकांच्या गुणदोषाचा मनात विचार आणू नका. मनी न आणि कुणाचं वाईट चिंतन मनामध्ये करू नका. कुणाचं वाईट चिंतन मनामध्ये करू नका. जसं मनामध्ये करू नका आणि कोणी वाईट कोणाविषयी सांगत असेल तर कानाने ऐकू नका, बोळे घाला. असं सांगितलं नाही बरं का. त्याच्याकडे दुर्लक्ष करा, ऐकून न ऐकल्यासारखं करावं. 2 भाव प्रगट केले. दोषापासून बाजूला कसा पण व्हावं
अनेकांच्या दोषाचं मनामध्ये कधीही तुम्ही चिंतन आणू नका. आज लोकांचा स्वभाव आहे दुसऱ्याच्या दोषाचं चिंतन करणं. चिंतन करणं बरं. व्यवहारात मन आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनाचा विचार करा. दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा आपल्या जीवनात दोष काय कमी आहेत का? माणसं काय करतात, आपलं झाकून ठेवतात आणि दुसऱ्याचं उकरून काढतात. त्याला व्यवहारात मन आहे. स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय. आता मुसळ मोठं का कुसळ मोठं? म्हणजे मुसळासारखे दोष आपल्याकडे आहेत, ते माणसं बघत नाहीत. मग दुसऱ्यातलं कुसळासारखं बारीक बारीक माणसं बघतात बरं का. असं प्रत्येकाच्या अंतःकरणाची अवस्था आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणाची अवस्था आहे. आज आपण त्या भगवंताचं नाम भावपूर्वक घेतो, पण घेत असताना आपलं अंतःकरण चांगलं नाही. नको नको ते विचार, नको नको त्याचे विचार, नको नको तिथं माणसं करतात. मग कोणाचं वाईट चिंतन मनामध्ये करू नका. जसं करू नका तसं ऐकू नका. जसं ऐकू नका, जसं करू नका, तसं वाणीनं बोलू नका. तुकोबांनी वर्णन केले. का सांगावं लागलं असं? महाराज म्हणतात, तुम्ही कोणाची निंदा नाही केली तर दोष लागणार नाही, बरोबर आहे. पण कोणाची निंदा जर ऐकली तर ऐकण्याने सुद्धा दोष लागतो बरं. ऐकण्याने सुद्धा दोष लागतो. जसं त्या संगतीचं वर्णन केलंय. आपण जीवनामध्ये पाप केलं नाही, पण पाप करणाऱ्याच्या संगतीत राहिलं तरी दोष लागतो बरं. तसं आम्ही तुम्ही वाणीने कोणाची निंदा करत नसेल, कोणामध्ये कोणाची मनात आणत नसेल, पण सवीनं ऐकत असाल तर खोटा संग खोट्याचा. त्याला उदाहरण दिले व्यवहारातलं. चोर आहे चोर. चोर करत असताना त्या चोराला पोलिसांनी पकडलं. त्याच्याबरोबर काही साथीदार होते, त्यांनाही पकडले. आता शिक्षा द्यायची ठरली. शिक्षा द्यायची ठरल्यानंतर ते बाकीचे लोक साथीदार म्हणले, हो साहेब आम्ही चोरी केली नाही, फक्त या एकट्यानेच चोरी केली म्हणले. बरोबर आहे म्हणले, एकट्याने चोरी केली, पण त्याच्या संगतीत तुम्ही आलाय ना. चोरी केली त्यालाही गुन्हा आहे, पण चोरी करणाऱ्याच्या संगतीत आला ना, तुम्हालाही गुन्हा आहे, तुम्हालाही शिक्षा भोगावी लागेल. हो साहेब आम्ही केली नाही, पण त्याच्या बरोबर तुम्ही होता का नाही. तसं आपण कोणाची निंदा केलेली नाही, कोणाची निंदा मनामध्ये करावी अशी इच्छा प्रकट केली नाही, पण ऐकत असताना भिंतीला कान लावून ऐकले. जेवढं करण्यामध्ये दोष आहे तेवढं ऐकण्यामध्ये दोष आहे बरं. महाराज म्हणतात, आपल्या अंतःकरणातला भाव शुद्ध करायचा म्हणजे काय करायचं? एकच करायचं, कोणाची निंदा करायची नाही, कोणाची निंदा करण्याविषयी मनात आणायचं नाही, आणि कोणाची निंदा कानाने ऐकायची नाही. हेच ज्ञानोबांनी वर्णन केले की परमार्थाचा अधिकारी कोण? सुमनो आणि शुद्धमती, अनिंदको अनन्य गती, गौपई तया प्रती चावळी जे सुखे अनिंदको. अनिंदको, कोणाची निंदा करू नका, कोणाची ऐकू नका आणि कोणाविषयी मनात आणू नका. अंतकरण मलिन होत, मग ते शुद्ध करण्याकरता काय करा? एवढं पथ्य पाळा. सोपं आहे का अवघड आहे? त्याला काय पैसे पडतात? काय कठीण आहे मला सांगा बघू. पण जमत नाहीये माणसांना बरं, जमत नाही. बऱ्याच लोकांना निंदा करायची सवय नाही, निंदा ऐकायची फार सवय आहे बऱ्याच लोकांना.
लोक म्हणतात महाराज आम्ही कोणाविषयी कधीच वाईट चिंतन करत नाही, पण कोणी सांगत असलं तर ऐकल्याशिवाय आम्ही राहत नाही बरं. म्हणून ऐकण्याने सुद्धा अंतकरण अशुद्ध. म्हणून सोपा उपाय महाराज म्हणतात, काही करू नका, फक्त पथ्य पाळा. ऐकायचं नाही, मनात आणायचं नाही आणि कोणाविषयी बोलायचं नाही. अनेकाचे कानी गुणदोष मनानानी, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणखी काय करावं लागेल शुद्ध करण्याकरता? महाराज म्हणतात काय नाही, जसं कुणाची गुणदोषाचं चिंतन करू नये, तसं आपल्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे, अभिमान आहे, मोठेपणा आहे, तो टाकला पाहिजे. मग तो टाकायचा म्हणजे काय करायचं? कुठंतरी मस्तक वाकवलं पाहिजे. मग ते कुठं वाकवावं ते महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. ठेंगणा, ठेंगणं म्हणजे लहान होणं, वाकणं. ज्या अर्थी तुकोबर आहे आम्हाला सांगतात की संतांच्या चरणा करी ठेंगणा मस्तक. संतांना ज्ञात आहे, आज बऱ्याच लोकांना वाकायची सवय आहे. वागतात माणसं, वाकत नाही असं नाही, नम्र होतात, पण जिथं व्हायला पाहिजे तिथं होत नाहीत. ज्यांच्या जवळ व्हायला पाहिजे त्यांच्या जवळ होत नाही. मस्तक कुठं टेकवावं? पुढाऱ्याच्या पायावरती नाही. मस्तक कुठं टेकवावं? तिच्या पायावरती. कुठं टेकवावं? कुठं नम्र व्हावं? लक्षात ठेवा, अहंकार आहे हा दोष आहे जीवनातला.
आणि तो दोष घालवायचा म्हणजे काय करायचं, स्वतःच मोठेपण बाजूला ठेवायचं, स्वतःच मोठेपण बाजूला ठेवायचं. अर्जुनाला देवाने उपदेश केला, थोरपण परा सांडिजे येत व्युत्पत्ती आगवी विसरी जे जै जगा धाकुटे होई जे तै जवळीक माझी. माझी तुम्हाला जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर लहान व्हावं लागेल. लहान व्हावं लागेल म्हणजे शरीराची उंची कमी करायची नाहीये. जो शरीराच्या संबंधाने कर्तृत्वाचा अभिमान निर्माण झालेला आहे तो अभिमान टाकायचा, नम्रता धारण करायची आहे बरं. आणि ती नम्रता धारण करत असताना कुठं नम्रता धारण करावी, 3 ठिकाण सांगितलेत बरं प्रामुख्याने. माणसांनी पहिलं मस्तक ठेवावं ज्याने जन्म दिला त्या मायबापाच्या ठिकाणी, मायबापाच्या ठिकाणी. दुसरं मस्तक कुठं ठेवावं, संतांच्या ठिकाणी. आणि तिसरं मस्तक कुठं ठेवावं, देवाच्या ठिकाणी. आम्ही ही तिन्ही सोडून बाकी ठिकाणी ठेवतो. म्हणून लहान मुलाला वळण लावत असताना पहिल्यांदा वळण लावा, रोज त्यांना पाया पडायची संस्कार करा, पाया पडायचे संस्कार करा. घरातल्या लोकांना मुलांनी रोज पाया पडलं पाहिजे, रोज पाया पडलं पाहिजे. आम्ही काय करतो, आमच्यासारखा एखादा महाराज आला की म्हणते बाया पाया पड, ते पडत नाही का, त्याला सवय नसते हो. मग घरातली माणसं बळ त्याला पाया पडण्याकरता त्याची मांडगुड धरतात आणि त्याला पायावरती घालण्याचा प्रयत्न करतात. ते वागता वाकत नाही बरं, जसं दाबावं तसं ते ताटतंय. बालपणापासून संस्कार करावं, हे सवय पाहिजे. आपल्याला सवय नाहीये, म्हणजे नम्र व्हायला शिकलं पाहिजे. प्रत्येकाने घरातल्या लोकांनी हे संस्कार करा बरं का. आम्ही मोठं झाल्यानंतर विचारतो मुलगा का वाकत नाही. अहो तुम्ही कधी प्रयत्न केला का त्याच्याकरता, कधीच केला नाही. म्हणून पहिलं मस्तक ठेवलं पाहिजे, रोज आई वडिलांच्या पाया पडलं पाहिजे बरं का. लक्षात ठेवा. कीर्तनाला कशा करता यायचं, असं काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं म्हणून यायचं, चांगलं खायला मिळते म्हणून नव्हे बरं का. रोज काय करायचं, आंघोळ झाली आईच्या, वडिलांच्या, आजोबा असेल तर आजोबांच्या, आजीच्या, काका, जेवढी मोठी घरामध्ये माणसं आहेत त्या प्रत्येकांच्या रोज पाया पडा. बाकी काही करू नका. पाया पडण्याने तुमची कीर्ती वाढेल, यश मिळेल, यश. वर्णन केले शास्त्रामध्ये, मोठ्यांच्या पाया पडणारे मोठी माणसं त्याला आशीर्वाद देतात. आयुष्यमान भव, यशस्वी भव, ही ताकद आहे त्या लक्षात ठेवा. सांगण्याचा भाव आहे. इथं तुकोबराय सांगतात, मोठ्यांना सांगतात प्रत्येकाने जीवनामध्ये नम्र व्हायला शिका. आपल्या अंतःकरणामध्ये जो अभिमान आहे तो अभिमान टाकण्याचा प्रयत्न करा, बाजूला करण्याचा प्रयत्न करा. हे करण्याकरता कुठं जायची गरज नाही, हे विचाराने करायचं आहे बरं, हे विचाराने करायचं आहे. म्हणून नतमस्तक व्हा, मोठेपण बाजूला ठेवा, नम्र व्हा. नम्र झाला भूता नम्र झाला भूता, तेने बोलिले अनंता, तेने बोलिले अनंता,
नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. तुकोबर आहे वर्णन करता ज्यांनी नम्रता धारण केली, स्वतःच मोठेपण बाजूला ठेवलं, अहंकार टाकला, हा दोष आहे. आणि हा दोष टाकून त्या देवाचं नाव जर आपण भावपूर्वक घेतलं तर आपल्याला देव प्राप्त होईल. म्हणून शुद्ध करून या चित्त. त्याच्या पुढे तुकोबर सांगतात आणखी दोष आहेत आमच्या तुमच्या जीवनामध्ये. जसे मनामध्ये दोष आहेत, बुद्धीमध्ये दोष आहेत, तसं महाराज म्हणतात वाणीमध्ये दोष आहेत. मग वाणीतले दोष दुधात टाकले पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? काही बोलण्याची मर्यादा आहे, बोलण्याची मर्यादा आहे. आणि ती बोलण्याची मर्यादा आज आपण सांभाळली पाहिजे. कालाच्या ओघामध्ये हे राहिलेलं नाही आहे. पूर्वीचा काळ होता, सौभाग्यवती कधीही अर्धांगी आपल्या पतीचं आयुष्यामध्ये कधीही नाव घेऊन हाक मारत नाही बरं. फक्त कुठं समारंभाच्या निमित्ताने नाव घेण्याचा जर संबंध आला तर उखाण्याच्या द्वारे नाव घेतलं जातं, राव लावलं जातं त्याला. ही पद्धत आता राहिली नाही. मर्यादा संपली. गड्याला हाक मारते का नवऱ्याला हाक मारते कळतच नाही. मी त्याचा अभिनय करत नाही बरं. बरेच कीर्तनकार अभिनय करतात. त्याच्या नावाचा उल्लेख करून ते हाक मारतात. कधीही बोलण्याची मर्यादा सोडली आपण, मर्यादा सोडलेली आहे. असे कितीतरी प्रसंग आज समाजामध्ये आहेत. मुलाने बोलण्याची मर्यादा सोडली, स्त्रीने बोलण्याची मर्यादा सोडली. एकमेकाशी एकमेक जण बोलत असताना ती मर्यादा सांभाळली पाहिजे बरं. आणि त्या बोलणं हा वाणीचा दोष आहे. आणि त्या दोषातून अंतकरण मलिन होतं बरं. अंतकरण मलिन होतं. तेव्हा महाराज म्हणतात जी आपल्याला देवाने वाणी दिलेली आहे त्या वाणीचा योग्य खर्च करा. कसा करा? ते अभंगाच्या 5व्या चरणात. वेचिते वचन जेणे राहे समाधान. वचन म्हणजे बोलणं आणि व्यसन म्हणजे खर्च करणं.
आपल्या वाणीतून जे शब्द बाहेर पडतात म्हणजे आपली वाणी खर्च होते, हे कधी कळतं? आजारी पडल्यावर. आपण आजारी पडलो, ऍडमिट केलं, डॉक्टर सांगतात पेशंटला बोलू देऊ नका. का? बोलण्याने काय खर्च होतो? मराठीत एनर्जी खर्च होते. का? आपल्याला इंग्रजीचे संस्कार झालेत, मराठीत काय म्हणतात ते माहितीच नाही ना. बोलण्याने आपली शक्ती वाया जाते बरं का. बोलण्याने शक्ती वाया जाते. म्हणून परमार्थ करणाऱ्याला सांगितलं कामापुरतच बोलत जा, कामापेक्षा जास्त बोलू नका बरं का. मौन धारण करा म्हणून सांगितलंय. मर्यादा तेव्हा बोलण्याची. उगच ज्ञानवारांनी वर्ग अनंत वाचार बरती बरं, एवढी माणसं बोलतात, एवढी बोलतात, परिणाम झोपेतही बोलतात. झोपेतही बोलतात का? अहो एवढी बोलायची सवय लागली की थांबतच नाही माणसं. म्हणून जी वाणी आहे त्या वाणीची बोलण्याची मर्यादा आहे. बोलत असताना जे बोला म्हणून सांगितलं ते बोला, आणि जे बोलू म्हणा नको म्हणून सांगितलं ते बोलू नका. का? महाराज म्हणतात ज्या बोलण्याने समाधान बिघडेल असं बोलू नका. म्हणजे एक व्यवहारात मन आहे, बोलण्यानंतर विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. तर तुम्ही असं बोलायला नको होतं. असं हे आधी जर कळालं असतं तर पुढचं रामायण घडलं असतं. म्हणून बोलतानाच विचार करून बोला बरं. म्हणजे आपल्याला वाणी दिलेली आहे त्या वाणीतून नको ते शब्द जर बाहेर गेले तर आपलं अंतःकरण अशुद्ध होतं. महाराज इथं सांगतात वेचिते वचन जेने राहे समाधान, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू. उर्वरित वेळेमध्ये शेवटच्या चरणाचा आणि ध्रुवपदाचा विचार करू. सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा व्हावे गावे गीत शुद्ध करोनिया, चित्त तुझ व्हावा आहे देव तरिया सुलभ उपाव. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवत प्राप्तीचा उपाय प्रतिपादन करतात. आणि तो उपाय सांगत असताना भाव लागतो, आणि तो भाव शुद्ध पाहिजे. तो शुद्ध भाव कसा करावा त्याची यादी महाराजांनी या अभंगातून दिली. देत असताना आणखी एक उपाय त्या शुद्धीकरणाचा सांगतात की महाराज म्हणतात शुद्ध अंतकरण करायचं म्हणजे काय? तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. पर म्हणजे परका, दुसरा. कर्ण, कर म्हणजे कर्ण. आपण आपल्या जीवनामध्ये जे कर्म करतो ते आपल्या करता करतो, पण माणसाने दिवसातून एक तरी कर्म दुसऱ्या करता करावं. त्याला म्हणतात परोपकार. पण ते करत असताना फलाची अपेक्षा न ठेवता करायचं, मोबदल्या वाचून. आम्ही दिवसातून कर्म करतो, दुसऱ्या करता जरी करत असलो पण अपेक्षा आहे, म्हणून त्याची व्याख्या केलेली आहे. परतफेडीची अपेक्षा न ठेवता जे केलेलं कर्म त्याला म्हणतात परोपकार. थोडा तरी, थोडा, फार नाही. जर उठल्यापासून रात्रीपर्यंत तुम्ही ओव्हर टाइम जरी करत असला त्यातून थोडासा वेळ समाजाकरता द्या, दुसऱ्या करता द्या. एक भाव. दुसरा विचार आहे
दुसऱ्याला मदत करण्याची भावना आपल्या अंतःकरणामध्ये असावी बरं. फलाची अपेक्षा न ठेवता दुसऱ्याला मदत करायची आहे, पण त्या मदत करण्याच्या मागे काहीही अपेक्षा न ठेवता जे केलेलं कर्म त्याला म्हणतात परोपकार. किती करा? थोडा तरी परोपकार. फार थोडा सांगितलाय बरं का. आपण शहरामध्ये चाललेलो आहोत आणि शहरामध्ये जात असताना एखादा वयस्कर आहे, त्याला रस्ता ओलांडायचा आहे. रस्ता ओलांडण्याकरता त्याला त्या गाडीच्या घाईतून जाता येत नाही. तो काय म्हणतो, हो मला पलीकडे सोडा बरं का, पलीकडे सोडा. लोक म्हणतात नो टाइम. काय म्हणतात? नो टाइम. म्हणजे ह्या रस्त्याच्या कडेहून पलीकडच्या कडेला एखाद्या वृद्ध माणसाला नेऊन सोडणं हा सुद्धा परोपकार आहे. थोडा तरी. म्हणजे असा थोडा थोडा जीवनामध्ये आपण कर्म करत असताना दुसऱ्या करता करायला शिका. आणि असं करण्याने अंतःकरणाची शुद्धता होईल. आणि अशा शुद्ध भावनेनं तुम्ही जर त्या भगवंताचं नाम घेतलं तर महाराज म्हणतात नक्की तुम्हाला देव प्राप्त होईल. पण तुम्हाला देव व्हावा आहे का? प्रश्न केलाय. कोणाला देव व्हावा असं वाटत नाही. महाराज म्हणतात ती साधनं सोपे आहेत, पण ज्याला देव प्राप्त करून घ्यावा असं ज्याला वाटतं त्याच्याकरता सोपं आहेत. ज्याला देव आपला करून घ्यावा असं वाटत नाही त्याच्याकरता महाकठीण आहे. म्हणून इथं ध्रुवपदामध्ये सांगितलं, जी तुम्हाला मी साधनं सांगितली या साधनाच्या द्वारे तुम्हाला देव प्राप्त होईल. पण कधी? तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ. तुम्हाला देव प्राप्त करून घ्यावा असं वाटत असेल तर तुम्हाला हे सुलभ आहे. जर इच्छा नसेल तर कठीण आहे. म्हणून तिथं एक भाव प्रगट केलाय. देव प्राप्त करून घेण्याकरता अंतःकरणामध्ये जिज्ञासा पाहिजे, ओढ पाहिजे. ओढ. किती ओढ पाहिजे? इतकी ओढ असावी, इतकी ओढ असावी की परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी. एवढी ओढ असावी, एवढी जिज्ञासा असावी. आणि एवढी जिज्ञासा, एवढी ओढ जर अंतःकरणामध्ये असेल तर महाराज म्हणतात तो देव प्राप्त तुम्हाला करून घेण्याकरता काही काठिण्य नाही, सहज प्राप्त होईल. म्हणून महाराज इथं आपल्याला जाणीव करून देतात, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली